नमस्कार. आज आम्ही थोडंफार बोलूया किमोथेरपीमुळे केस गळण्याचे कारण. आता किमोथेरपीमुळे केस गळतात हे सगळ्यांना माहित आहे आणि महिलांना खूप त्रास होतो या गोष्टीवर. पण सगळे किमोथेरपीमध्ये केस गळत नाही. जे आम्ही किमोथेरपीज वापरतो स्तनाचा कॅन्सरला, अंडबीज ग्रंथीचं कॅन्सरला, ह्या किमोथेरपीनी नक्की केस जातात, पण ते सगळे परत येतात जसे आहेत तसे. इनफॅक्ट ते अजून थिक येतात आणि कर्ली पण येऊ शकतात. केस केव्हा गळायला लागतं? किमोथेरपी नंतर 2-3 आठवडे नंतर सुरुवात होते. काही लोकांमध्ये जास्त होतो, काही लोकांमध्ये कमी होतो. आम्ही हे टाळू शकतो. ह्याच्यासाठी एक नवीन मशीन आलेली, स्कॅल्प कूलिंग मशीन, आणि हॉस्पिटल्समध्ये हा सर्व्हिस कधी कधी उपलब्ध असतं. तुम्हाला विचारायला पाहिजे. पण संपूर्ण 100% तर प्रोटेक्शन नाही होणार, पण 70% प्रोटेक्शन होणार आणि केस कमी म्हणजे गळणार. किमोथेरपी झाल्यावर सगळे केस जसेचे जसे मी आधी पण सांगितले ते परत येणार आहे. तर तात्पुरता तुम्ही विक्स बनवू शकते. आणि खूप महिला मला विचारतात काय स्पेशल तेल लावायचं असतं किंवा काय व्हायटमिन्स घ्यायचे असतात. तर बायोटिन सप्लिमेंट्स किंवा व्हिटॅमिन B7 जे म्हणतो ते सप्लिमेंट्स घेणे म्हणजे त्याच्यात फायदा आहे. आणि जे आपलं डोकं असतं ते खूप सेन्सिटिव्ह होतो हे हेअर लॉसमुळे. तर त्याच्यावर आम्ही बेबी शॅम्पू वापरायला पाहिजे आणि डोकं व्यवस्थित कव्हर करायला पाहिजे आणि थोडं लक्ष द्यायला पाहिजे. तर जसं मी सांगितलं, हा एकदम रिव्हर्सेबल आहे, काळजी करण्यासारखं नाहीये. आणि जास्त माहितीसाठी तुम्ही प्लीज तुमचे ऑन्कॉलॉजिस्टची चर्चा करा. धन्यवाद.